अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या। तर मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे। अमावस्येला बरेच जण असे उपाय करत असतील। मुळात कुठलेही उपाय कुठलीही सेवा ही शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध भावनेने करताना तेव्हा ती नक्कीच फलदायी ठरते। तर आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या अमावस्येच्या काळातच करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, सर्वात आधी तुम्ही हा उतारा दर अमावस्येला देखील करू शकता। तर काय करायचं आहे बघा, आपल्या घरात जर एखादी व्यक्ती ही सतत आजारी पडत असेल, सतत चिडचिडेपणा करत असेल किंवा बघा जास्त करून हे मुलांच्या बाबतीत बघितलं ना तर ही गोष्ट जास्त होत असते। मुलं ही सतत चिडचिडेपणा करत असतात, ऐकत नाही, खूप हट्टीपणा करत असतात किंवा सतत रडत असतात। त्याचबरोबर घरात सतत दवाखाना जर चालू असेल तर हा जो उपाय आहे ना तो तुम्ही सगळ्यांसाठी करू शकता। बघा, आपल्या कुटुंबासाठी करू शकता, स्वतः हा उपाय करू शकता। त्याचबरोबर काही वास्तुदोष असो, नजर दोष असतो, त्याचबरोबर मुलांसाठी, घरासाठी, नवऱ्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा जो उपाय आहे तो उपाय अतिशय सोपा असा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी एक नारळ लागणार आहे। तर एक नारळ घ्यायचा आहे, हा पाण्याचा नारळ घ्यायचा आहे। त्याचबरोबर बघा, नारळाची शेंडी तुम्ही काढून घेतली तर अतिशय उत्तम, नाही तरी काहीच हरकत नाही। तर हा नारळ जो आहे तो घ्यायचा आहे। तर त्यानंतर तुम्हाला कोरडा शेंदूर घ्यायचा आहे आणि या कोरड्या शेंदुराने नारळावर त्रिशूळ काढायचा आहे। हा सुक्या शेंदुरानेच काढायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या। शेंदूर ओला करायचा नाही। सुक्या शेंदुराने नारळावर त्रिशूळ काढायचा आहे आणि मग हा जो नारळ आहे तो घरात जी कोणी तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल, सतत आजारी पडत असेल, तिच्यासारखा दवाखाना जर चालू असेल ना तर त्या व्यक्तीवरून तुम्ही हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे, उतरून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, तर तिच्या डोक्यापासून पायापर्यंत किंवा बघा तुम्ही घड्याळाच्या काटा ज्याप्रमाणे फिरतो ना त्याप्रमाणे जरी तुम्ही 7 वेळा उतरवायचा आहे। आणि बघा, उतरवत असताना तुम्हाला तुम्ही कुणाशीही बोलायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या। गप्पा मारायच्या नाही, बोलायचं नाही। उतरवत असताना तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। हा नारळ तुम्ही 7 वेळा उतरून झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा जो नारळ आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यात सुद्धा सोडू शकता किंवा कचराकुंडी असेल तर त्यात देखील तुम्ही हात टाकू शकता। त्यानंतर तुम्ही जेव्हा घेऊन जाल हा नारळ तेव्हा कोणाशीही बोलायचं नाही किंवा जाल तेव्हा पाठी वळून देखील पाहायचं नाही। आणि मग नारळ टाकल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही बोललात तरी काहीच हरकत नाही। बघा, कुठलाही उपाय लक्षात घ्या, कुठलाही म्हणजे उपाय करताय ना तर अतिशय श्रद्धेने करायचा आहे तरच त्याचा फायदा होत असतो। त्याचप्रमाणे असाच उतारा बघा तुम्ही आजारी व्यक्तीवर, स्वतःवर तुम्ही करू शकता। आता स्वतःला करता येत नाही तर तुम्ही म्हणून घरातील इतर व्यक्तींकडून जर करून घेतलं ना तरी चालेल। त्याचप्रमाणे घरावरून बघा कसा उतारा करायचा ते देखील मी सांगते। तुमचा मुख्य जो दरवाजा आहे घराचा त्याच्या उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे आणि सेम असंच करायचं आहे। नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो तुम्हाला 7 वेळा
मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळायचं आहे, उतरवायचं आहे आणि तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. आणि हा देखील नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत टाकायचा आहे. यानंतर तुम्ही सेम असंच तुम्ही दुकानात, तुमचं जर एखादं दुकान असेल, शॉप असेल, काही धंदा जरी असेल ना, तर तिथे देखील तुम्ही हा नक्कीच असा उपाय करू शकता. हा सलग तुम्ही जर 5 अमावस्या केल्या ना, तर अतिशय उत्तम, खूप फलदायी अशी ही सेवा आहे, हा उपाय आहे. यानंतर तुम्ही गाडीवरून देखील तुम्ही असा उतारा करू शकता. बघा, कधी कधी असं होत असतं, सतत गाडीचा अपघात होत असतो किंवा गाडीच्या संरक्षणासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्याआधी काय करायचं आहे, गाडी स्वच्छ धुवायची आहे आणि धुताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचे आहे, लिंबू पिळायचं आहे आणि जे खडे मीठ, जाडं मीठ जे आहे ते देखील यात टाकायचं आहे. आणि ह्या पाण्याने गाडी स्वच्छ धुवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गाडी जागेवरच चालू करायची आहे. मग तुमची गाडी 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर, जी कुठली गाडी असेल ना, ती जागेवर चालू करायची आहे, त्याचं इंजिन चालू ठेवायचं आहे. मग त्यात ती व्यक्ती बसली तरी काहीच हरकत नाही, नसेल तरी काहीच हरकत नाही, परंतु उतारा करत असताना गाडी चालू पाहिजे. आणि जागेवर जिथे चालू आहे तिथून पुन्हा सेम नारळावर त्रिशूळ काढायचा आहे आणि हा 7 वेळा हा जो नारळ आहे तो उतरवून घ्यायचा आहे. आणि नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे. आणि नंतर हा नारळ तुम्ही कचराकुंडीत नेऊन टाकला तरी चालणार आहे किंवा तो वाहत्या पाण्यात जरी टाकला तरी चालणार आहे. हे मात्र लक्षात घ्या, हा उपाय करत असताना तुम्ही कुणाशीही गप्पा मारायच्या नाही. त्याचबरोबर नारळ घेऊन जाताना पाठी वळून देखील पाहायचं नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. आपल्या देवघरात स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, हात जोडून प्रार्थना करायची आहे. आता बघा, स्वामी महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, नसेल तर काहीच हरकत नाही, दत्त महाराजांचा असेल, तोही नसेल तर जो कुठला तुमच्याकडे देव असेल त्याच्यासमोर हात जोडायचा आहे, प्रार्थना करायची आहे. परंतु हा उपाय करताना अगदी श्रद्धेने उपाय करा. ही सेवा बघा, कुठलीही उपाय करत असताना त्याने श्रद्धेने करायचा असतो, मनात श्रद्धा ठेवून करा, त्याचा फायदा हा होतोच. अनुभव नक्की घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.